त्यांनी सांगितलं का, मी म्हटलं काय मतदानाचं, तर त्यांनी सांगितलं ज्या ज्या वेळी तो आमदार झाला त्या त्यावेळी आमच्या जागेवर ताबे मारण्याचे प्रयत्न झाले. मागच्या वेळी तर असा ताबे मारण्याचा प्रयत्न झाला, तिथं लढणारा आमचा चंदू उजागरेवर तिथं ॲट्रॉसिटी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये ठेवलं. 23 दिवस 36 दिवस त्याला जेलमध्ये ठेवलं. त्याला जेलमध्ये टाकलं, तो आला की सगळा समाज येतो आणि त्या ठिकाणी आरडाओरडा करतो, त्यांचे गुंडांना पळून जावं लागतं म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी ताबेमारीचा प्रयत्न झाला, परंतु समाज त्या ठिकाणी जागा झाला, त्या ठिकाणी गेला, तिथं सगळं पत्रे काढले. नंतर परत चंदू सुटून आला. चंदूने परत तहसीलदारकडे तक्रार केली, त्या जागेवर परत मूळ महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं आणि त्या जागेला कुलूप लावून त्याची एक चावी त्याच्याकडे ठेवली. ही नगर शहरामधील परिस्थिती आहे. कुठलाही समाज, कुठलाही धर्म यांनी सोडलेलं नाही. सगळ्यांना त्रास देण्याचं प्रचंड काम चालू आहे. त्याच परिस्थितीमध्ये पुढे जर पाहिलं तर नगर शहरामधील खड्डे, मध्य शहरामध्ये जर गेलं तर आजही अशी भयानक परिस्थिती आहे. त्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर तिथले जे एका बिल्डिंगचं मटेरियल पडलेलं आहे त्याचे विटा दगड टाकून खड्डे बुजवलेले आहेत. 10 वर्ष या शहराचे आमदार, त्याच्या आधी 2-2.5 वर्ष काही 2 टर्म महापौर, त्यानंतर विधान परिषद घरी, जिल्हा परिषद सदस्य 2-3 टर्म यांच्या घरात, यांना फक्त नगर शहरातले खड्डे बुजवता येत नाहीत. त्याच्यामुळं यांना परत आता निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. यांना माहिती आहे की आता काय होणार आहे. त्याच्यामुळं आता हे शेवटचे जे थोडे 2-3 दिवस राहिलेले प्रचंड ताबेमारीचा काळा पैसा आहे, तो काळा पैसा बाहेर येणार आणि सुज्ञ मतदार याच्यापासून 100% दूर राहणार. कारण अनेक जणांशी आम्ही बोलतो, आम्ही फिरतो दररोज रॅल्यामध्ये. सकाळी 7